नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक कंत्राटी पद भरती आणलेली थेट मुलाखत या भरतीमध्ये असणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। कंत्राटी पद भरती म्हणले की नक्की लक्षात असू द्या 11 महिने 19 दिवस जे आहे तुम्हाला सुरुवातीला जॉब करायचं। यामध्ये जर काम तुमचं समाधानकारक असेल तर मग तुम्हाला परत दुसरे 11 महिने आणि 19 दिवसाची परत तुम्हाला बॉन्ड या ठिकाणी भेटू शकते। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आपला जे भरती आहे हे जे असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत या ठिकाणी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे जे आहेत या ठिकाणी आपला दवाखाना या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। तर पहा या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जे वैद्यकीय आरोग्य विभागाकडील 15व्या वित्त आयोगामधील जी भरती आहे 11 महिने 29 दिवसासाठी कंत्राटी तत्वावरली ही पदभरती असणार आहे। ज्यामध्ये MBBS मेडिकल ऑफिसरचे आहे किंवा मग MBBS जर नाही भेटला यांना तर त्या ठिकाणी BMS पण त्यांनी घेतील असं या ठिकाणी डायरेक्टली उल्लेख केलेला आहे। त्यानंतर स्टाफ नर्स महिला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की फिमेल स्टाफ नर्स पाहिजे म्हणून। त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी मेल पाहिजे त्यांना, म्हणजे मल्टीपर्पज वर्कर तो मेल पाहिजे आणि स्टाफ नर्स ते फिमेल पाहिजे असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। तिन्ही पदं हे जे आहेत 5-5 पदं आहेत, म्हणजे एकूण 15 पदाची या ठिकाणी भरती निघालेली आहे। स्टाफ नर्ससाठी 5, त्यानंतर मेडिकल ऑफिसरसाठी 5 आणि मेल MPWसाठी 5 अशा एकूण प्रकारे 15 या ठिकाणी भरती आहे। त्यानंतर जातनिहाय जे आहे त्यानुसार पण रिक्त पदांची प्रवर्गानिहाय संख्या पण सोडलेली आहे। अनुसूचित जाती जमाती त्यानंतर विजा त्यानंतर बजाब वगैरे या ठिकाणी जागा सोडलेल्या आहेत। खुलामध्ये तिघाला पण एक जागा या ठिकाणी आहे। अनुसूचित जातीमध्ये पण एक आहे। विशेष जे आहे विजामध्ये त्या ठिकाणी पण एक जागा सोडलेल्या आहेत। इतर मागासवर्ग आणि सशबमध्ये एक अशा सर्व मिळून एकूण 5-5 ह्या जागा ह्या रिझर्वेशनमध्ये सोडलेल्या आहेत। त्यामध्ये पहा वयोमर्यादेची अट पण या ठिकाणी सांगितलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्या। यामध्ये पाहायचे पहा अर्ज भरण्याची शेवटच्या दिनांकास म्हणजेच 31/6/2025 रोजीच्या उमेदवारास जाहिरातीच्या विविध केलेल्या वर्गामध्ये असणे आवश्यक आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी अर्ज भरण्याचे 22च्या महत्त्वाच्या सूचना आहेत। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट सूचना दिलेल्या आहेत। उमेदवारांनी स्वतःचं पूर्ण नाव, माध्यमिक शाळा अचूकपणे वगैरे जे नॉर्मल इम्पॉर्टंट आहेत, जसं की तुमचं नावात बदल असेल तर गॅझेट असणं, विवाहित असेल तर ते सर्टिफिकेट, त्यानंतर मग नाव तुमचं प्रमाणपत्र वगैरे आहे सगळं असणं गरजेचं आहे। उमेदवारांचा आपल्या जातीचा असेल तर त्याचं अचूक नमूद करायचं आहे। त्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता मेडिकल ऑफिसरसाठी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी MBBS क्लिनिकल एक्सपिरियन्स आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं असेल तर चालेल। त्या ठिकाणी MBBS किंवा BMS भरू शकतो। 18 ते 70 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादेची अट दिलेली आहे। कामाच्या ठिकाण तुम्हाला करायचं आहे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी 2 ते 10 वाजेपर्यंत। त्यामध्ये तुम्हाला 60,000 रुपये हे MBBSला भेटणार आहे। तर BMSसाठी पदवीधारक वैद्यकीय अधिकारी पदाकरता केंद्र शासनाच्या CPSCच्या मार्गदर्शन सूचनेनुसार जे आहे त्या ठिकाणी 25,000 अधिक करून 15,000 असे या ठिकाणी PVI असं एकूण जे मानधन आहे तो 40,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे। जसं CHOला भेटतं त्याप्रमाणे BMSला या ठिकाणी भेटणार आहे। CHOचं जी पेमेंट आहे त्याप्रमाणे। त्यानंतर पहा नर्ससाठी जे दिलेलं आहे, नर्ससाठी स्टाफ नर्स फिमेलमध्ये या ठिकाणी जागा सुटलेली आहे, ज्यामध्ये 12वी पास त्यानंतर BSc किंवा GNM फॉर्म भरू शकता। तो अनुभव असेल कामाचा तर नक्कीच प्राधान्य देण्यात येईल। 5 जागा आहेत, 18 ते 65 वर्ष वयाची अट दिलेली आहे। 2 ते 5 तुम्हाला आपला दवाखाना या ठिकाणी जॉब करायचं, 20,000 तुमचं मानधन असणार आहे। MPWचं पण सेम असणार आहे। मानधन तुमचं या ठिकाणी 18,000 दिलेलं आहे। 5 वर्षाचा तुम्हाला 5 वर्ष 5 जागा तुम्हाला आहेत। 12वी प्लस पॅरामेडिकलचा कोर्स असणं गरजेचं आहे। जॉबचं टायमिंग सेम आहे, तुम्हाला त्याच दवाखान्यामध्ये 2 ते 10 पर्यंत या ठिकाणी जॉब करायचा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी अनुभव जर असेल तुम्हाला तर नक्कीच अनुभवाचं तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर पहा MSIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा। तुमच्याकडे MSIT असेल तर नक्कीच त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं। त्यानंतर उमेदवारांचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहे हे पण तुम्हाला भरून द्यायचं, ते पण गरजेचं आहे, लागू करण्यात आलेले असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर उमेदवारांना फॉर्म व फोटोकरिता राखीव जागेवर त्याच्या अलीकडील काढलेला सपृष्ठ फोटो चिकटावा। तुमचा फोटो फॉर्म जे आहे त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे। ठीक आहे, BMS आणि MBBS करिता जे आहे अशा प्रकारचं एक्झाम शीटची तयारी आहे। यामध्ये 10-10 मार्क या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। ते फक्त
BMSसाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही याची ऑनलाईनची माहिती वगैरे पाहिजे असेल, या पूर्ण माहिती जर ऑनलाईन माहिती चेक करायची असेल तर तुम्ही नक्की चेक करू शकता. जी की कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन.gov.in या वेबसाईटवर असते. हे वेबसाईट आहे पहा या ठिकाणी तुम्हाला गोल करून दाखवले. या ठिकाणी जाऊन तुम्ही जी काही अपडेट आहे तर शॉर्टलिस्टची नावं, तुमच्या यादीत नाव वगैरे आलेत का नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचे आहेत. तर एक पॉईंट इथं महत्त्वाचा आहे पहा, काय सांगितलं आहे, निवड झालेल्या उमेदवारांना हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वेळ दुपारी 2 ते 10 आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी करिता नियुक्ती आदेश देण्यात येतील. तसेच नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत नियुक्तीचे ठिकाणी तुम्हाला जॉब करायला चालू करायचं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला नमूद केलेलं आहे. त्यानंतर टीप, ज्या दिवशी पदासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे त्या पदासाठीच आज अर्ज जो आहे 10 ते 11 वाजेपर्यंत उपस्थित करण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुलाखतीचे ठिकाण लक्षात असू द्या, तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू द्यायचं आहे, मुलाखत द्यायचं जे आहे 2रा मजला आरोग्य मुख्यालय, फडके मैदानाच्या बाजूला, आधारवाडी, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणी तुमचं हे मुलाखत होणार आहे. हा जो ॲड्रेस आहे तो नोट करून घ्या, जे कोणी जाऊन या ठिकाणी मुलाखत देणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर सर्वसाधारण सूचना ज्या आहेत, थेट मुलाखतीची दिनांक जे आहे 9/10/2025 गुरुवार या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्ज स्वीकारण्याची दिनांक, वेळ जे आहे स्टाफ नर्ससाठी MPWसाठी वेगळे आहे, जे आहे 8/10/2025 या दिवशी बुधवारी असणार आहे. सकाळी 10 ते 11:30, सकाळी 11:30 ते 2 अशा 2 पोर्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. 10 ते 11:30, 11:30 ते 2 अशामध्ये तुमची मुलाखत होणार आहे स्टाफ नर्स आणि MPWची मल्टीपर्पज वर्करची. त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र जर असेल, त्यानंतर नॉन क्रिमिनल OBC असेल तर, त्यानंतर सध्याचा फोटो, सही, वाहन चालकाचा परवाना जर त्या ठिकाणी गरज असेल तर, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, सर्व गोष्टी तुम्हाला फौजदारीचा गुन्हा नसला तर त्याचं हमीपत्र वगैरे हे डॉक्युमेंट पाहून घ्या. यानुसार तुम्हाला तयारी करायची, डॉक्युमेंटची जोडून ठेवायचे. त्यानंतर हा अशा प्रकारचा अर्ज असतो. पहा, तुम्ही कोणताही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी कंत्राटी जर भरती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज भरून द्यावा लागतो. तो फॉर्म तुम्हाला PDF जो आहे हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातो. टेलिग्राम चॅनलवर हे जे PDF आहे हो PDF आपल्याला अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन हे फॉर्म घेऊ शकता. जाण्यासाठी तुम्हाला जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल. जी लिंक जी आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असते, त्या ठिकाणी जायचं आहे आणि जॉईन करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला हे PDF भेटून जाईल. त्यानंतर वेबसाईटवर पण आहे, तुम्हाला ऑलरेडी वेबसाईट सांगितलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. या ठिकाणी पहा, तुम्हाला फोटो तुमचा व्यवस्थित जोडायचा आहे, तुमचं नाव, त्या ठिकाणी कोणत्या पदासाठी आहे सर्व गोष्टी, त्यानंतर विषय, पदासाठी अर्ज, उमेदवाराचं संपूर्ण नाव, जन्मदिनांक, तारीख, महिना, त्यानंतर मुलाखतीचे दिवशीचे वय, तुमचं त्या दिवशी एक्झॅक्ट किती असेल ते 22 वर्ष 7 महिने 5 दिवस, जे काही असेल 28 वर्ष 7 महिने 2 दिवस, असं जे काही आहे महिने, वर्ष, दिवस अशामध्ये तुम्हाला वर्ष, महिने, दिवसमध्ये जोडायचं आहे. पुरुष लिंग स्त्री असेल तर टिक करायचं. त्यानंतर पूर्ण तुमचं शैक्षणिक अर्हता जे झालेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर कामाचा अनुभव पण जोडायचा आहे. SSCमध्ये उत्तीर्ण झाले, त्यानंतर टक्केवारी किती आहे, कामाचा अनुभव आहे तर एकूण किती आहे, नाही तर मग नाही. ठीक आहे, त्यामध्ये कोणत्या ठिकाणी काम केलं आहे, गव्हर्नमेंट का प्रायव्हेट, अशा गोष्टी तुम्हाला जोडायच्या आहेत. त्यानंतर सोबत प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडल्या आहेत. त्यासमोर अशी खूण करावी, जी काय आहेत याच्यामध्ये तुम्हाला खूण करायची अशा प्रकारे. ही सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं ज्यांना समजलं नसेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी पदभरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टाफ नर्सला 20,000 आणि MPWला 18,000 आहे. स्टाफ नर्ससाठी फक्त जे आहे फिमेलसाठी ही भरती निघालेली आहे. ठीक आहे, तर हे जे आहे तुम्हाला थेट मुलाखत करायचे. या ठिकाणी ॲड्रेस ऑलरेडी तुम्हाला मी सांगितला होता. ठीक आहे, त्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला तुमची मुलाखत द्यायची. तारीख पण त्या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. तुमची तारीख जी असणार आहे 8/10/2025ला तुमचं मुलाखत होणार आहे. त्या ठिकाणी ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. त्या दिवशी जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत तर ते घेऊन जायचे आणि फॉर्म तिथं सबमिट करून तुमची मुलाखत द्यायची. आणि लागला तर चांगलीच गोष्ट आहे, अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी माहिती आपल्या चॅनलवर डेली भेटत असते.
हा जर व्हिडिओ तुम्हाला काहीतरी मदत केला असेल वाटत असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा आणि जी काही अडचण असेल तर कमेंट पण करून टाका आणि जर नोटिफिकेशन बेल आयकन वगैरे दाबलं नसेल तर दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट जे आहेत लवकरात लवकर जे आहेत भेटत असतात. तर भेटूया पुढच्या आणि महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंगचे अपडेट्स.